मावळ तालुक्यातील राजकारणात आज एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे। झेडपी पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवत सर्वच्या सर्व 15 जागांवर कब्जा केला आहे, तर भाजपच्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे। ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। अनेक ठिकाणी शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणी सुरू होती। विशेषतः इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटात शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी पिछाडी सुरू असताना राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे यांनी विजय मिळवला, तर खडकाळा कार्ला गटात पुणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाबूराव वायकर यांच्या पत्नी आशा वायकर यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादीच्या दीपाली हुलावळे विजयी झाल्या। या निकालामुळे पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीवर गेली तब्बल 25 वर्षे असलेली भाजपची सत्ता यावेळी उलथून टाकण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे। या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे। या विजयामागे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची प्रभावी रणनीती महत्त्वाची ठरली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। स्थानिक प्रशासनाचा अभ्यास, विकास कामांचा आढावा, बूथ पातळीवरील नियोजन, योग्य उमेदवारांची निवड आणि मतदारांशी थेट संवाद या सर्व घटकांचा राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला। 15 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करून दाखवत सुनील शेळके यांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून त्यांना या विजयाचे शिल्पकार मानले जात आहे। निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। फटाक्यांचा कडकडाट, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। अनेक ठिकाणी विजय मिरवणुका काढण्यात आल्या। विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत हा विजय जनतेचा आहे अशी प्रतिक्रिया दिली। या निकालाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मावळ तालुक्यात राष्ट्रवादीला मिळालेला हा प्रचंड कौल राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा मानला जात आहे। एकूणच मावळ तालुक्यात राष्ट्रवादीने दाखवलेली ही ताकद आगामी राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।